काही महाराष्ट्रामध्ये अमित शहाचे दौरे वाढलेले आहेत, कसं बघताय? लोकशाही आहे, प्रत्येकाला दौरे करायचा अधिकार आहे. आणि पवार साहेबांवर त्यांची टीका होताना गेले 55 वर्ष महाराष्ट्रात कोणी नेता आला तर तो आदरणीय पवार साहेबांच्यावर टीका केल्याशिवाय त्याची हेडलाईन होत नाही. डेटाबेस तुम्हाला सांगते. त्याच्यामुळे आल्यावर जर पवार साहेबांवर टीका केली नाही तर हेडलाईन होण्याची शक्यता कमी असते. त्याच्यामुळे आणि लोकशाही हो, विरोधक पण दिलदार असला पाहिजे. बारामती मध्ये 15 तारखेच्या भरपूर काही घडामोडी होणार आहेत, काय सांगा? कोण म्हणलं? म्हणजे 15 तारखेच्या बारामतीत मेळा होणार असं कळतंय. नाही, कुणाच्या? आपल्या शरदचंद्र पवार. अच्छा, अशा घडामोडी. नाही, आम्ही तर फुल फ्लेज कॅम्पेन मध्ये गेले अनेक महिने. एक तर आम्ही 365 दिवस आम्ही एक राजकीय पक्ष आहोत. त्याच्यामुळे लोकांच्या सुखदुःखात आम्ही 365 दिवस असतो, 24/7 असतो. त्याच्यामुळे वेगळ्या काही घडामोडी अशा काही होणार आहेत वगैरे असं काही नाही. आम्ही रोजच लोकांमध्ये असतो आणि त्याच्यासाठीच तर आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो. त्याच्यामुळे अर्थातच लोकसभेचं इलेक्शन आहे, सगळेच कामाला लागले, तसं आम्ही कामाला लागलो. एका बाजूला राष्ट्रवादीचे गटनेते म्हणून सचिन सातव काम करतात, तर दुसऱ्या बाजूला माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव यांची प्रचार निवड. माननीय बापू हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि आमच्या कुटुंबातले खूप महत्त्वाचे मार्गदर्शक आहेत. मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी ही खूप मोठी जबाबदारी ही जी घेतलेली आहे त्याबद्दल मी बापूंचे मनपूर्वक आभार मानते. आणि त्याचबरोबर त्यांच्या मार्गदर्शनाखालीच बारामती लोकसभा मतदारसंघाचा हा सगळा प्रचार हा त्यांच्या मार्गदर्शनाखाली होईल. आणि अनेक कुटुंबातले जे सहकारी राहिलेत आमच्या सगळ्यांचे आणि मार्गदर्शक राहिले त्यांच्या सगळ्यांच्याच मदतीने हा उपक्रम होईल. त्याच्याबरोबर जवाहर शेठ असतील, सुभाष ढोले सर असतील, हे सगळे शहर आणि ग्रामीणचं काम करतील. सतीश मामा, SM बापू हे सगळे ग्रामीण भागाचं काम करतील. आणि ह्या सगळ्यांनीच ही जबाबदारी ही सगळ्यांनी मिळून वाटून घेतलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. आणि प्रचार हा नेहमीप्रमाणे माझंही 4थं इलेक्शन आहे, त्याच्यामुळे साधारण या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या दिलेल्या सूचनांप्रमाणे हा या भागातला संपूर्ण प्रचार होतो. जशी कार्यकर्त्यांना किंवा जुन्या सहकाऱ्यांना जबाबदारी वाटून देण्यात आलेली आहे, तशी पवार कुटुंबातल्या सदस्यांना देखील जबाबदारी वाटून देण्यात आलेली आहे, असं कळतं. नेमकं कशा पद्धतीने? नाही, जबाबदारी अशा काही वाटून दिलेल्या नाही. ज्याला प्रचार करायची इच्छा असेल त्यांनी प्रचार करावा. आणि ही इलेक्शनमध्ये साधारण इलेक्शन हे विचाराने होत असतं. आमच्यासाठी ही वैचारिक लढाई आहे. म्हणजे काली आमच्यावर जी टीका झाली, मला एका गोष्टीचा आनंद वाटला की आम्ही भ्रष्टाचारातून मुक्त झालो. आमच्यावर कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप त्यांनी काल केला नाही. कारण का महाराष्ट्रात आलं की पहिलं NCP म्हणायचं आणि मग नॅचरली करप्ट पार्टी म्हणायचं. त्याच्यातून आम्हाला प्रचंड वेदना व्हायची. त्याच्यामुळे काल फक्त त्यांनी जी काही टीका केली पुन्हा तो हक बनताय. तुम्ही असं एकीकडे म्हणताय की जबाबदारी वाटून देण्यात आली नाही प्रचार करायची. योगेंद्र पवारांना बारामती लोकसभा मतदारसंघ दिला असं कळतंय, किंवा शर्मिला पवार असतील किंवा श्रीनिवास पवार असतील त्यांना इंदापूरची जबाबदारी दिली आहे. राजूदादा असतील किंवा रोहित पवार असतील त्यांना जी आहे ती बारामतीची जबाबदारी असं कळतंय. असं काही झालेलं आहे? मला तरी माहिती नाही. आपल्याला काही वेगळी माहिती असेल तर मला माहिती नाही. पण माझ्या गेले 3दा आणि माझं 4थं इलेक्शन आहे. माझ्या सगळ्या इलेक्शनमध्ये संघटनेतले सगळे पदाधिकारी जे माझं कुटुंबच आहे, मतदारी माझं कुटुंबच आहे. आणि त्यातून माझ्या कुटुंबातले आणखीन लोक हे दरवर्षी प्रचाराला 5 वर्षांनी माझ्या प्रचाराला असतातच. त्याच्यामुळे प्रत्येकजण, माझे सगळे भाऊ असतील, वहिन्या असतील, माझ्या घरातली आमची मुलंही मोठी झालेली आहेत. आज युगेंद्र असेल, रोहित असेल, श्रीनिवास पवार असतील, राजूदादा, नंदा वहिनी, माझ्या बहिणी रजनी इंदुरकर, नीता पाटील, त्या सगळ्याच माझ्या बहिणी मला मदत करतात दरवर्षी. त्याप्रमाणे त्या नेहमीप्रमाणे 5 वर्षांनी त्या खूप सगळ्या एरवी प्रायव्हेट लाईफ जेवतात, पण बहिणीसाठी सगळे उभे राहतात. त्याच्यामुळे मला आनंद वाटतो की त्यांचाही एक खूप मोठा आधार मला असतो. एका बाजूला मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे. काल
योगेंद्र पवार बारामती तालुक्यात गावभेट दौरा करीत असताना मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अडवलं आणि सांगितलं की जोपर्यंत आमचा प्रश्न मिटत नाही, आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आपण गावभेट दौरे करू नयेत अशा सूचना केलेल्या आहेत. आपण काय आव्हान? नाही, मला असं वाटतं त्या सूचनेनंतर युगेंद्रनी अतिशय मॅच्युअरली त्या मुलांची अतिशय चांगली चर्चा केली आणि त्या मुलांनीही नंतर युगेंद्र बरोबर बसून खूप समजूतदारपणा दोघांनी, म्हणजे वयाने तीही मुलं लहान आहेत, युगेनी इतका काही मोठा नाहीये, पण त्या मुलांनीचंही मी कौतुक करते आणि युगेंचं मनापासून कौतुक करते की त्या सगळ्यांनीच मिळून खूप चांगली चर्चा केली, सगळ्यांनी विषय समजून घेतला, एकामेकाचं ऐकून घेतलं आणि त्याच्यामुळे मला विचाराल तर त्या म्हणजे ती मुलंही आणि युगेन ह्याच्यात एक नवीन चांगली मैत्री आणि एक विश्वासाचं नातं झालं. त्याच्यामुळे हा प्रश्न जो आहे तो अर्थातच मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाचे जे जे आरक्षणाचे मुद्दे आहेत त्याबद्दल मी स्वतः पार्लमेंटमध्ये सगळ्यात जास्त वेळा कोण खासदार बोलला असेल तर ते मी आहे. याचा अभ्यास, त्याचा फॉलोअप हा सगळा आम्ही सगळे करतोय आणि मी अनेक वेळा तुमच्याही चॅनलवर बोलले की आरक्षणाबद्दल जे सरकार महाराष्ट्रात आणि देशात ही बिलं आणेल त्याला पूर्ण ताकदीने आम्ही एक मताने सपोर्ट करू. महाविकास आघाडीच्या जागेसंदर्भात आता शेवटची अंतिम बैठक सुरू आहे. लवकरच या जागेचा निकाल लागणार आहे. आपल्याला काय संदेश मिळाले? मला यातलं काही माहिती नाही, त्या प्रक्रियेतच मी नाहीये. 3 तारखेला रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तुम्ही आणि शरद पवार यांनी एकत्र भेट घेतली अशा चर्चांना फार उधाण आले, याबद्दल काय सांगाल नेमकं? साधारणतः याची सोशल मीडियामध्ये खूप चर्चा आहे की तुम्ही दोघांनी मिळून 3 तारखेला तुम्ही बारामतीच दौरा होता, 8 वाजेपर्यंत. 8 नाही, मी 9:30 नाही 9:45 मी लाट्यातून निघाले. बरोबर 9:45 वाजता मी लाट्यात होते. बरोबर बारामतीत तरी 8 वाजे. बारामती नाही, मी लाट्यात 9:45 होते. आपण लाईव्ह केलं होतं का लाट्यात 9:45? आई साहेबांचं दर्शन मी 9:30 9:45 त्याच्यानंतर घरी गेलो आपण. मग माझा चष्मा मंदिरात राहिला, त्याच्यामुळे मी आणि थांबले 10 मिनिटं. म्हणजे मला लाट्यातून निघायला 10 तरी वाजले, 10:15 झाले होते. करेक्ट. आणि माझं तुम्हाला माहिती आहे, माझं सगळं लाईव्ह फेसबुक सगळ्यावर असतं. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.